तर नमस्कार मंडळी, मी तुमचा आवडता अँकर समाधान नागलावे, तुमचं आवडते न्यूज चॅनल ज्याचं नाव आहे लढ 12 तास, यामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आता लढ 12 तास का हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा मागचा व्हिडिओ पाहावा लागेल. तर आज आपण वटवट कट्ट्यावरती एक कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे जिचं नाव आहे आवाज प्राण्याचा. तर चला पाहूया काय आहे नक्की ती कॉम्पिटिशन. तर मंडळी, हे आहे चिमणराव डुकरे, जे सलग 5 वर्ष झाले ही कॉम्पिटिशन जिंकत आहेत. ते वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज काढतात. तर चला पाहूया. तर चिमणराव डुकरे, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही हे सलग 5 वर्ष झाले कॉम्पिटिशन जिंकताय? चिमणराव, अरे कसं म्हणजे भारीच वाटतंय की कोणी बी येऊ दे, ह्या वर्षी बी मीच जिंकणार. तो पायलट मंडळी, बुड्ढी हड्डियों में कितना दम है, कितना जोर है. बुड्ढा कुणाला म्हणतोस? मॉडेल 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 करून दाखवतोस का? नाही एवढं नाही जमाय तुम्हाला. बसा तुम्ही, बसा. आय एम सॉरी बरं का. पण चिमणराव, तुम्ही हे विसरताय, कॉम्पिटिशन तुमची आहे, माझी नाही. तर मंडळी, बघितलं तर आमचं वादळ. आता कोण रोखणार आहे वादळ? चला तर बघूया, बोलूया आपल्या पुढल्या कंटेस्टंटला. तर भुऱ्या नाना या. जली को आग कहते हैं, बूझी को राग. अब सुनो भुऱ्या नाना की बात. आव जळून कोळसा झाला की पार. या इकडे. आलो आलो आलो, तिकडेच येतोय. काय गडबड आहे? काय तुम्ही, कॉम्पिटिशन आहे तुमची, कुठे हिंडत होता तिकडे? चला बसा जाऊन तिथं. तर मंडळी, पाहिलेत, हे आहेत भुऱ्या नाना. तर भुऱ्या नाना, तुम्ही यांना टप देऊ शकता का? कोण हे? ह्यांना मी तर ओळखतच नाही. मी पण आता पहिल्यांदाच बघतोय त्यांना. भांडू नका. तर मंडळी, पाहिलं किती कॉम्पिटिशन आहे. तर चला बोलूया आपल्या पुढल्या कंटेस्टंटला, ज्याचं नाव आहे रंगा मारुती, जे ज्वारीवली पाखरं हाणून हाणून त्यांचा आवाज शिकलेत. तर या रंगा मारुती, या. तर मंडळी, पाहिलेत आपण, आपले सगळे कंटेस्टंट आलेले आहेत. तर चला स्पर्धेला सुरुवात करूया, कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. तर त्याआधी आपण नियम जाणून घेऊया. तर आपला पहिला नियम आहे की चिमणराव जो आवाज काढतील तोच तुम्हा दोघांना काढावा लागेल. पण आवाज काढायचं कुठनं? कुठनं बी काढ बाबा, जिथनं निघतं तिथनं काढ. तर चला मंडळी, तर चिमणराव, पहिला आवाज काढायचा आहे तुम्हाला बकरीचा. तो पायलट मंडळी, किती सुरेख आवाज काढलाय तो चिमणरावांनी, तो म्हणजे बकरीचा. बकरीचा आवाज आहे, बोकडाचा आवाज आहे, बोकडाचा. आमचं बोकडा असंच आरडतंय. तर चिमणराव, तुम्ही यांना बोकडाचा आवाज काढून दाखवा पाहू. अरे, हा तर शिर्डीचा आवाज आहे. थांबा, तुमच्या दोघांना आवाज येतोय का काढता? अरे मग गप्प मारा ना दोघं. हा, तर चिमणराव हे आमचे पहिल्या फेरीत विजय झालेले आहेत. तर चला पुढचा आवाज त्यांना सांगूया. तर चिमणराव, तुम्हाला पुढचा आवाज काढायचा आहे, तो म्हणजे गाढवाचा. तर पायलट मंडळी, चिमणराव यांनी किती सुरेख आवाज काढलाय, तो म्हणजे गाढवाचा. तर चला मंडळी, रंगा मारुती यांना विचारूया. तर रंगा मारुती, तुम्हाला गाढवाचा आवाज काढता येईल का? गाढवाचा सोपं आहे, आमच्या घरापुढे 100 गाढव, 100 गाव मीच. होय का? तर मग चला गाढवाचा आवाज काढा. अरे मरशील की. हा, जीव महत्वाचा आहे बाबा, कॉम्पिटिशन महत्वाची नाही. एवढी किंमतच नाही का, एवढा चांगला आवाज काढला तरी. अरे पण जीव जाईल ना, बस खाली. तर चला आपण भुऱ्या नाना यांना विचारूया. तर भुऱ्या नाना, तुम्हाला गाढवाचा आवाज काढता येणार आहे का? लय अवघड बाबा. बसा खाली. कायला काही स्पर्धा घे, एकाला बी आवाज काढता येईना. नऊ नको, तुला काय ढेकळं माहितीये का? एवढा हुशार तर आवाज काढून दाखव का? ए चल बोल, कुणाचा आवाज काढायचा आहे? चल बोल. मुंगीचा. तुझ्या बापानं मुंगीचा आवाज ऐकला होता का? तुझ्या मायला तुझ्या लशा आणायचोय. मुंगीला तोंड नसतं काय? तुला काय केलं? बस खाली तू. तर चला आपण पुढच्या पेरीकडे वळूया. या पेरीत विजय झाले ते चिमणराव. तर चिमणराव, तुम्हाला पुढचा आवाज काढायचा आहे तो? नाही, आता आम्ही सांगणार. कोण बघू आता किती उशीर आवाज काढताय ते. आता एकदम फायनल. आता कुत्र्याचा आवाज काढायचा.
तर भुऱ्या नाना यांनी चॅलेंज दिलेला आहे, तो म्हणजे आवाज काढायचा आहे तो कुत्र्याचा. तर मंडळी आता इथं कुत्र्यांच्या आवाजाच्या कळवंडी चालू झालेल्या आहेत. तर चला आपण पुढच्या भागात भेटूया याच वेळी या दिवशी. मी काय म्हणतोय, हा बोल ना. त्या कुत्र्याच्या आवाजात काय ढेकळं माझ्या येणार झाले. मग कुत्रीचा आवाज काढ कुत्रीचा. येतो का? हा मग काढ ना मग. तर मित्रांनो, तुम्हाला आमची कॉम्पिटिशन जर का आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा बी वाजवा.